मंदिरात जायचं, कुठं जायचं? हाय का भेटतोय तुला ती. तर आता आम्ही निघालोय अंकोली या गावी. भैरवनाथाचं मंदिर आहे तिथं. पंढरपूरवरून निघालोय सकाळी पहाटे. किती वाजता निघालो आपण? 8 वाजता निघालो तो, कारण पहाटे 5ला दर्शनाला, 8:45ला निघालो नाश्ता वगैरे करून. आणि दर्शन घेतलं विठ्ठलाचं सकाळी, डबल एकदा, रात्री एकदा घेतलं होतं. आणि हा रायडर आहे आपल्यासोबत, एक रायडर आहेत, त्यांना विचारूया आपण कसा होता प्रवास, गाडी, रस्ता वगैरे कसा होता. रस्ता एक्सप्रेस हायवे 30 किलोमीटर यासाठी आम्हाला 1.5 तास लागलाय. त्यामुळं विचार करा कसा रस्ता असेल. मध्ये जरा खराब रस्ता आहे, पण बाकी सगळा हायवे आहे. एक 2-4 किलोमीटरचा आम्हाला खराब रस्ता लागला हा ना, बाकी सगळा हायवे. आणि ह्या भागात म्हणजे डाळिंब शेती, कुठं कुठं केळीच्या बागा आहेत. ऊस म्हणाल तर कसा ऊस आहे, ऊसाचा एक्सपिरियन्स कसा आहे इथला? ऊसात कसा आहे ऊस इथला? तणात ऊस आलंय म्हणजे तिथं ऊस नाशक मारावं लागेल. काय जास्त उत्पादन घेणारे शेतकरी आहेत ना, तुम्हाला तर शेती वगैरे दाखवून जातात आता. पण वातावरण भारी आहे एकंदरीत. सकाळची वेळ आहे आणि आता तुम्हाला हायवे दाखवतो. ज्या हायवेनं आमचा प्रवास चालू आहे तो हायवे बघा, मागं दिसत असेल हायवे. 1 मिनिट, हायवे बघा, एक्सप्रेस हायवे आहे. मोबाईलला माझ्या स्टॅबिलिटी येणं झाल्या. 1च मिनिट. जबरदस्त हायवे, त्यामुळे आमचे रायडर खूप खुश आहेत सकाळपासून गाडी चालवताना. व्यायाम झालाय चांगलाच. पुढची गाडी आपण दाखव, ते गाडी स्पीड, त्या गाडीची स्पीड दाखव. असा आहे, असा रस्ता आहे. बघा ऊस झूम करू. बरं शेतकरी आहेत इकडच्या भागात जरा डाळिंब शेतीला प्राधान्य आहे, ऊस शेतीला एवढं म्हणावं असं लक्ष नाही लोकांचं. ऊस शेती बघा कसा ऊस बसलाय. फुटवं बघा, फुटवं काय फुटवं आहेत. 2 टनानं ॲव्हरेज निघत रस्ता. पण ह्यातच मजा आहे, ह्यातच अनुभव आहे मतदारसंघ. आणि इथंच मजा असते. या डेस्टिनेशनपेक्षा प्रवासातच मजा आहे. रस्ता थोडा खराब आहे, त्यामुळे आम्हाला आजूबाजूला निरीक्षण वगैरे चांगलं करता आलं, आनंद घेता आला. मध्ये मध्ये थांबलो आम्ही कुठं कुठं. गाढवाची पिल्लं. एकंदरीतच सकाळ आमची खूप चांगली गेली. नाश्ता वगैरे करून भरपूर आल्यामुळं पोचायला थोडा आता उशीर लागणार आहे, कारण रस्त्याची कंडिशन जरा खराब आहे. शेतीची कामं जोरात चालू आहे तिथं. अंकोली किती लांब राहिली? अंकोली किती लांब राहिली? ओके, 1 किलोमीटर. आता आम्ही डेस्टिनेशन मध्ये पोहोचतो. आणि इकडे एक आहे, या भागात दुग्ध व्यवसाय जबरदस्त आहे. एकदम बरं. शेसबा मुळगाव. अर्धा किलोमीटर राहिले, 1 किलोमीटर राहिले ना. अजून 1-2 किलोमीटर आहे, पण रस्ता असला भारी असल्यामुळे मला वाटत नाही लवकर पोहोचलो. अजून खराब रस्ता लागलाच नाही ना मग. नाही खराब चांगला रस्ता होता, हायवेलाच आहे सध्या. डाळिंब शेती बघा. गाडीचा मेंटेनन्स निघणार आहे आता गेल्यावर. सर्व्हिस घर सगळ्यांच्या राहणारच घर. त्यांना विचार बरं. अंकोलीचा पण रबा पुढं पुढं जायचं.
नर्सरी होती रे तिथं, काहीतरी नर्सरी होती. ती बघ काय आलं कॅनलला. कॅनलला पाणी अजून नाही आलेलं. कुठला कॅनल आहे नाही. कडबा जाऊ दे की फास्ट. फास्ट नाही जाऊ शकत. काय भरलंय रे मग काय नाही मग काय म्हणता. काय रे रस्त्याला का तुझी मनशांती झाली का नाही. हा तुझी मनशांती झाली ना. हो तुला यायचं होतं इकडे. शेजबा भुळगाव आले. मोबाईलला स्टॅबिलिटी न झाल्या एवढा हलवतीस गाडी. स्मूथ चालव की जरा. मी चालवला रस्ता स्मूथ आहे का. मंदिरात जायचं कुठं जायचं आहे का. भेटते तुला ती. सोडतो बाबा सगळी टुपीवाली माणसं. नेते बाबासाहेब पाटील. गुलाल पाटला. गाडी माझी पडलास. पाहिजे का थोडासा पाहिजे घे का? की. थोडा खा. एवढं कशाला थोडंसं थोडं दे. आपल्याला रस टाकला पाहिजे. अरे असं असं दरी पडायचं. एवढा घे. हे धर तुला हे घे. Tá,